आज आपण पालकची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहूया. तर तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यात जिरं, ठेचलेलं लसूण, मिरची, एक मोठा कांदा बारीक कापलेला, मीठ टाकायचं आहे चवीनुसार. मीठ थोडं जपूनच टाका. पालक थोडासा खारट असतो. अर्धा टॅमॅटो बारीक कापलेला आणि चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हळद टाकायची आहे पाव चमचा. एक मोठी जुडी मी पालकची घेतली, ती निवडून घेतली. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, निथळून घेतली. त्याच्यानंतर बारीक कापून घेतलेली आहे. आता ही पालक याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि 2 मिनटं पहिलं झाकण ठेवायचं आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही भाजीला. 2 मिनटानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे भाजी. आता परत याच्यावर आपल्याला झाकण ठेवून 10 मिनटं शिजवून घ्यायचे आहे लो फ्लेमवर. हे बघा भाजी शिजली आहे. आता झाकण ठेवायचं नाही, हे पाणी थोडं आटवायचं आहे. ओलं खोबरं असेल तर तुमच्याकडे टाका, याने टेस्ट येते एकदम भाजीला. 2च चमचे टाकायचे, खूप टाकायचं नाही आणि मस्त आपली भाजी तयार झाली.